आम्ही आसात तेमवाडा मोर्जे दर्यादेगेर आणि दर्यादेगेर हांगासर सध्या सॅक रेस्टॉरंट उभारपा खातीर सध्या काम युद्ध पातळीचेर सुरू जाल्लें आसा। पर्यटन खाते दर वर्सा जे बेरोजगार थळावे युवक असतात त्या युवकांक प्रोत्साहन दिवपा खातीर आणि ह्या व्यवसायान येवपा खातीर तांकां परवाने दितात आणि त्यानुसार ज्यांका लॉटरी मागीर सॅका घालपा खातीर जी लॉटरी असता पर्यटन खात्याची प्रक्रिया त्या प्रक्रियेंतल्यान ज्यांका लॉटरी मेळता ते अशा पद्धतीने सॅग उभारून आपलो व्यवसाय करतात। पण आम्ही जर हांगासर पळयले जाल्यार पर्यटन खात्याचे एक इन्फॉर्मेशन सेंटर आसा त्याची स्थिती पळयल्यार कितें जाला। मागीर दुसरी कडेन जे आमचे शौचालय आसात त्या शौचालयांची स्थिती कितें आसा। दर वर्सा हांगासर व्हडा प्रमाणात देश विदेशातली पर्यटक येतात आणि पर्यटनाचो आनंद लुटपा खातीर तांचो यत्न असतात। पण हांगासर जर आमी पळयले जाल्यार तांकां कसल्याच प्रकारचे सोयी सुविधा ना। मात जे थळावे स्थानिक आमचे सॅग व्यावसायिक असतात ते सॅग व्यावसायिक आपल्या ग्राहकांची बऱ्यापैकी सोय करतात। मागीर जेणे करून तांचे सॅकान आयलो जाल्यार तांकां जेवणा खाणाची सोय असतात, बरो चेंजिंग रूम असता, त्यांचो शौचालय असता, त्यांचे पार्किंगची गाडयोंची सोय असता। पण इतर जे सॅकार येयनात आणि जे पर्यटक केवळ बिचाचेर येवन आपलो पर्यटनाचो आनंद लुटत असता तांकां पार्किंग करतलो चेंजिंग रूम खंयच सोय ना, पार्किंगची सोय नसता, त्या खातीर मागीर खूब अडचणी तयार जाता आणि ह्यो अडचणी दूर करपा खातीर दर वर्सा पर्यटन खात्या अंतर्गत म्हणा किंवा जे मंत्री असता ते सांगता की फुडल्या वर्साच्यान हे सगळे सोयी सुविधा पुरयतलो। सगळ्यात पहिले आयज आमचो नवो सरपंच जाला विलासवाड्यान तेंच्यांनी आयज तुमचे कडेन आयकतालो होतो की तेंच्यांनी म्हटलां की मोबायल टॉयलेट आनी बाकीचे गजाली आमी खुबशे यत्न केले जे इतकी वर्सां आमचो स्पेशली तेमवाडा मोर्जे बीच जो आसा टर्टल नेस्टिंग सायड, कारण तो स्पेशली वर्ल्डाक फेमस आसा टर्टल नेस्टिंग सायड। आमी सदांच म्हटलां की आमकां टर्टलूय जाय आनी आमकां टुरिजमूय जाय। सो टुरिजम आतां आमच्या भुरग्यांनी आतां शेकां घालपाक जेन्ना टुरिजम डिपार्टमेंटान आमकां शेकां अलाउड केला तेच्या प्रमाणे आमी शेकां घालपाक आतां स्टार्ट केला। लोक 6 म्हयने आमचो एक्चुअली सीझन जाता आणि त्या 6 म्हयन्यांसून गेल्या वर्सा त्याच्या पहिल्या वर्सा हार्डली एक 3 म्हयन्याचो सीझन जाला, कारण लोक गेल्या वर्सा ज्या पद्दतीन येवपाक जाय आसले त्या पद्दतीन येवंक ना। आमी एक्सपेक्ट करता की हो सीझन बरो जातलो। जर बरो जातलो जाल्यार बिचाच्या लायनीन जी सुविधा जाय म्हणजे स्पेशली एक टॉयलेट जाय, कारण जो टॉयलेट आतां वयर आसा इन्फॉर्मेशन सेंटर वयर आसा पळय थंय तुमी सदां वचून पळोवंक शकतात की थंय इन्फॉर्मेशन प्रोवायड ना। आमच्या ऑनरेबल आमदारानूय खूब ट्राय केली, येदो व्हडलो प्रोजेक्ट पार्किंग विथ ते गाड्यांचो आनी टॉयलेटीचो विशय हाडलेलो, पूण तो आतां विशय काही हितूनय तो मातसो आडखळोन उरला। त्याच्या पेक्षा हांव मिनिस्टर ऑनरेबल आमचे एमएलए तशेंच टुरिजम मिनिस्टरा कडेन एक रिक्वेस्ट करता की एटलिस्ट ह्या सिजना पुरती जो पर्यंत तो विशय सोंपना तो पर्यंत एटलिस्ट एक मोबायल टॉयलेट ज्या बऱ्या म्हणजे जो आसा पळय तेजी परिस्थिती खरीच बिकट जाल्या एटलिस्ट ज्या जाग्यार आसा त्या जाग्यार तुमचे कडेन परमिशन आहा, ज्या जाग्यार आसा त्या जाग्यारूच एटलिस्ट एक बऱ्या पद्दतीचो एक टॉयलेट घालचो, कारण चेंजिंग रूम टॉयलेट हो बेसीक नेसेसिटी। कारण जेन्ना लोक आमच्या बिचार येतात स्पेशली जेन्ना लेडीज लोक येतात तांकां खूब हालत जाता, कारण ज्या पद्दतीचे जे टॉयलेट आसा त्या टॉयलेटीन वचपाच्या लायकीचे ना उरोवप। आतां जर पळोवंक वयशात जाल्यार तुमी टुरिस्टूच आमी सध्या ब्रेड एंड बटर आमचो करता, कारण आमचे कडेन आनी काय दुसरो पर्याय उरोंक ना। नुस्त्याच्या बाबतींत तुमी पळयलां आसतलें जे रापणकार आमचे जे जाणटेपण जे आसलेले पळय आतां त्या दर्यान नुस्तें उरोंक ना। सो आमकां जर सस्टेन करपाक जाय जाल्यार आमचे कडेन होच एक बिझनस आसा।